कधी-कधी नातं आपल्याला हवं असतं म्हणून नव्हे, तर परिस्थिती आपल्याला त्यात ढकलते म्हणून घडतं. सोनाली आणि आदित्यची हीच कथा आहे. एक शांत, संयमी मुलगी आणि एक रागीट, दुराग्रही मुलगा. दोन विरुद्ध स्वभाव, पण एकाच नात्यात बांधले गेलेले. घरात लग्नाची तयारी सुरू आहे. सोनाली खोलीत बसलेली आहे. हातात एक पुस्तक आहे, पण मन मात्र दूरवर. तिची आई खोलीत येते आणि म्हणते, "अगं सोनाली, साडी इस्त्री झाली का? पाहुणे आले की काय म्हणतील?" सोनाली निशब्दपणे म्हणते, "आई, मला हे लग्न नको आहे गं." आई थोडी वैतागलेल्या आवाजात म्हणते, "काय नको आहे? मुलगा सरकारी नोकरीत आहे, सुसंस्कृत आहे. तू एवढं हट्टीपण का करतेस?" तेव्हा सोनाली म्हणते, "मला अजून शिकायचं आहे. माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे." तेव्हा वडील कडक आवाजात म्हणतात, "बस झालं आता. आमचं ऐकून घे. आयुष्यात पालकांच्या अनुभवाला मान दे. तेच चांगलं होतं." थोडं दडपणाचं वातावरण तयार झालं. आतल्या आवाजात सोनाली म्हणते, "कधी-कधी आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरे घेतात आणि आपण फक्त शांतपणे हो म्हणतो. कारण विरोध म्हणजे अपराध ठरतो." लग्नाचा दिवस येतो. शहनाई वाजते. आदित्य आणि सोनाली मांडवात बसलेले असतात. दोघांच्याही चेहऱ्यावर भावहीन शांतता. मंगलाष्टक वाजत आहेत, पण दोघांच्या मनात प्रश्नांचे वादळ. तेव्हा आदित्य मनात म्हणतो, "मी सांगितलं होतं, मला हे लग्न नको. पण बाबा म्हणाले, घराचं नाव राख." आणि मी मान डोलावली. नंतर सोनाली मनात म्हणते, "हे नातं मी मागितलेलं नाही, पण आता माझा संघर्ष सुरू झाला आहे." नंतर संगीत थांबतं. फक्त श्वासांचे आवाज. एक दिवस सोनाली हळू आवाजात म्हणते, "आदित्य, चहा तयार आहे. साखर कमी ठेवली आहे, जशी तुला आवडते." तेव्हा आदित्य मात्र कठोर आवाजात बोलतो, "सांगितलं होतं मला माझ्या वेळेनंतरच बोल. ऑफिसमध्ये दिवसभर ताण असतो आणि घरी येऊनही आवाजच ऐकायला लागतो." तेव्हा सोनाली मात्र शांतपणे म्हणते, "माफ करा, पुढे लक्ष देईन." आदित्य रागाने कप टेबलावर आपटतो. सोनाली शांत उभी. आतल्या आवाजात सोनाली म्हणते, "त्याच्या रागात मला मी हरवते आहे, पण मी गप्प आहे. कारण माझं शांत राहणं कदाचित आमचं नातं वाचवेल असं वाटतंय." ऑफिसमध्ये आदित्य आणि त्याचे मित्र गप्पा करत असतात. आदित्यचे मित्र म्हणतात, "तुझं लग्न झालं, आता तर आयुष्य सेटल झालं असेल रे."
तेव्हा आदित्य म्हणतो, सेटल? काहीच नाही. घरात रोज शांतता असते, पण ती शांतता थंड आहे. मला हे नातं कधीच नको होतं. एकदा सोनाली डायरी वाचते. सोनालीचा आवाज डायरी वाचताना आज पुन्हा रागवला, पण मी उत्तर दिलं नाही. तो ओरडतो, मी ऐकते. तो शब्द फेकतो, मी सहन करते. हे नातं कदाचित देवाने जबरदस्तीने बांधलेलं असेल, पण मी त्याला समजुतीने टिकवणार आहे. एकदा सासूसून संवाद चालू असतो, तेव्हा सासू म्हणते, बाईचं आयुष्य असंच असतं ग सोनाली. सहन करावं लागतं. पुरुषांचा राग म्हणजे त्यांचं पुरुषत्व. तेव्हा सोनाली म्हणते, जर राग पुरुषत्व असेल तर संयमही माझी ताकद आहे. सासू थोडं गप्प राहून म्हणते, तू वेगळी आहेस ग. बाकी सुनबाई एवढं म्हणत नाहीत. नंतर सासूला हृदयविकाराचा झटका येतो. आदित्य ओरडतो, आई. सोनाली धावत येते. तिच्या हातात पाणी, औषध. डॉक्टरला फोन करते आणि पूर्ण रात्र ती आईची काळजी घेते. डॉक्टर म्हणतात, योग्य वेळी उपचार मिळाले, नाहीतर उशीर झाला असता. तेव्हा आदित्यच्या डोळ्यात पाणी येते. आदित्य म्हणतो, धन्यवाद सोनाली. तू नसतीस तर. सोनाली शांतपणे म्हणते, ती माझी सुद्धा आई आहे आदित्य. तेव्हा आदित्य एकटाच आरशासमोर उभा असतो. त्याच्या डोळ्यात अपराधभाव असतो. आदित्य स्वतःशीच म्हणतो, मी तिच्या शांततेचा गैरफायदा घेत होतो. ती शांत होती म्हणून मी बिनधास्त बोलत राहिलो. ती संयमी होती म्हणून मला माझा दोष दिसलंच नाही. आज समजलं मला, प्रेम ओरडून नाही तर ऐकून होतं. सकाळ, घरात प्रकाश. सोनाली देवाजवळ दिवा लावते. आदित्य तिच्या मागे उभा असतो. आदित्य म्हणतो, सोनाली, माफ कर. तू म्हणाली होतीस ना, दोन मन जुळली तरच नातं टिकतं. पण मला उशीर झाला. पण आता समजलो आहे. त्यावेळी सोनाली हसून म्हणते, उशीर झाला तरी चालेल आदित्य. रागानं तुटलेलं नातं संयमानं जोडता येतं. हेच माझं उत्तर आहे. दोघं एकत्र घराच्या गॅलरीत बसलेले असतात. सूर्यास्त, शांतता. तेव्हा सोनालीच्या मनामध्ये विचार येतो आणि ती म्हणते, कधी कधी जबरदस्तीचं नातं सुद्धा प्रेमाने फुलू शकतं. जर एक जण रागात बोलला आणि दुसरा संयमाने ऐकला तर आयुष्य थोडं अवघड असलं तरी सुंदर होतं. राग जिंकला असला तर दोन जीव हरले असते, पण संयम जिंकला म्हणून दोघंही जगले. जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही रागाचे आहात का संयमाचे? धन्यवाद.